नमस्कार मित्रांनो, तर आज आपण महाराष्ट्र शासनाचा 22 जुलै 2026 रोजी जारी झालेला अतिशय महत्त्वाचा GR पाहणार आहोत। या GR मध्ये अविवाहित, विधवा किंवा घटस्फोटित मुलगी आणि मानसिक किंवा शारीरिक दिव्यांग अपत्याला कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी कोणते नवीन स्पष्टीकरण देण्यात आले आहे हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती अनेक सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। तर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने यापूर्वी 7 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक 9 संदर्भात आता महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे। या स्पष्टीकरणानुसार जर एखादी अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलगी कुटुंब निवृत्ती वेतनासाठी अर्ज करत असेल तर ती शासकीय कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्या हयातीत त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून होती याबाबतचा पुरावा आवश्यक राहील। सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे या GR मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की अर्जासोबत मुद्रांक पत्रावर नोटराईज केलेले मूळ स्वघोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन जोडणे बंधनकारक आहे। महत्त्वाची बाब म्हणजे हे स्वघोषणापत्र पालकांनी द्यायचे नाही, हे कुटुंब निवृत्ती वेतनासाठी अर्ज करणाऱ्या मुलीने स्वतः सादर करायचे आहे। आणि दिव्यांग अपत्यांसाठी या शासन परिपत्रकात मानसिक दुर्बलता, मानसिक विकृती किंवा शारीरिक दिव्यांगत्व असलेल्या अपत्यांनाही कुटुंब निवृत्ती वेतनाच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना लागू असल्याचे नमूद केले आहे। तर कोणासाठी महत्त्वाचा? तर हा GR शासकीय कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक, अविवाहित मुलगी, घटस्फोटित मुलगी, विधवा मुलगी, मानसिक किंवा शारीरिक दिव्यांग अपत्य या व्यक्तींसाठी महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, या GR मध्ये कोणतीही नवीन योजना जाहीर करण्यात आलेली नाही। फक्त कुटुंब निवृत्ती वेतनासाठी अर्ज करताना स्वघोषणापत्र कोण सादर करणार आणि ते कोणत्या स्वरूपात असावे याबाबत शासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत। त्यामुळे संबंधित लाभार्थींनी अर्ज करताना नोटराईज केलेले मूळ स्वघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।